आपण पाहत आहे संगम न्यूज TV नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून। आज आपण पाहत आहोत संगम न्यूज TV नेटवर्क बातमीपत्र सत्यावर आधारित भ्रष्टाचार मुक्त भारत हाच आपला उद्देश आहे। या बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्याला काही माहिती मिळाली होती का एक राशन कार्ड, एक अंत्योदयचं राशन कार्ड आणि एक लाभार्थी एक साडी असा उपक्रम राबवला जात आहे शासनाच्या वतीने। परंतु काही ठिकाणी बातम्या येत आहे एकदम बोगस साड्या, एकदम फाटक्या साड्या आणि न घालण्याजोग्या त्या साड्या अशा आपल्याला इथून दिसून येत होत्या। त्या बातमीपत्राच्या माध्यमातून आपण त्याचंच एक पुनरावलोकन म्हणून सत्यावर आधारित एक बातमीपत्र बनवण्याचे प्रयत्न केले आणि आज आपण सायखेडा खुर्द या गावामध्ये आलेला, यवतमाळ तालुक्यापासून आणि यवतमाळ जिल्ह्यापासून हे गाव अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी आदिवासी बांधव आहे। आदिवासी बांधवासमोर आज आपण बसून आहोत। हे आपल्याला दिसत असेल, हे एक नरेंद्र मोदी साहेबांचं एक कार्ड आहे। तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करते मी मोबाईलच्या स्क्रीनवरती। याच्यावरती लिहिलेलं आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन, म्हणजे महाराष्ट्र शासनानं हे स्वतः पर्सनली ह्या साड्या वाटप केलेल्या आहे असं आहे। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही या पॉम्पलेटवर फोटो आहे। वरती 4 लोगो दिलेले आहे, टीम समृद्ध TV त्याच्यानंतर आहे दुसरा महाराष्ट्र शासन आणि त्याच्यानंतर तिसरा आहे सत्यमेव जयते आणि असे एक लोगो आहे, त्याच्यावरचं नाव दिसत नाही आपल्याला। असे 4 लोगो आहे। खाली लिहून आहे याच्यावरती कॅप्टिव्ह मार्केट योजना, एक राशन कार्ड, एक साडी। आता याच्यामध्ये साडीचा फोटो एकदम चांगला दिलेला आहे, परंतु जेव्हा आपण साडी पाहतो ते साडी एकदम बोगस दर्जाची आपल्याला इथे दिसते। त्याच्यानंतर आहे एक साडी, कॅप्टिव्ह मार्केट, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत आपल्याला दाखवण्याचे प्रयत्न करते। हे बघा, ही साडी एकदम म्हणजे हलकी आणण्याचे प्रयत्न करत आहे। बघा, साडी एकदम फाटकी आहे आणि एकदम चिंदी बाजारात जे कपडे भेटतात 100 रुपयामध्ये 50 रुपयामध्ये शेतीला बांधण्याकरता, अशा प्रकारचा या लोकांनी असा कपडा पाठवून गरीब वर्गाचा हा अपमान करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने झालेला आहे। तसंच एक दुसरी साडी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। एक लाभार्थी आहे, यांना पण आलेले आहे बघा। हा मंदिरातले कपड्यासारख्या ह्या साड्या आहे, एकदम जुन्या पुराण्या। द्यायचं होतं तर एकदम चांगलं द्यायला पाहिजे होतं, नाही तर द्यायच नव्हतं लागत। असं देऊन फाटकं तुटकं देऊन म्हणजे काय, म्हणजे एक समाजाचं आम्ही काहीतरी दिलं बा, समाजाला भरकटल्या जाईल आणि त्या गरीब कुटुंबाचा, अंत्योदय धारकांचा हे अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला जर आमचे बातमीपत्र जर आवडले असतील, आमच्या व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा। धन्यवाद।